पावसाळा सुरू झाला की वातावरणातला ओलावा वाढतो. पाणी साचतं आणि दूषित पाणी किंवा अन्नामुळं अनेक आजारांचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. या काळात सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार, उलट्या, जुलाब किंवा गॅस्ट्रो सारखे पोटाचे आजार, तसंच डासांमुळे पसरणारे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार यांचा धोका वाढतो. सध्या दक्षिण गोव्यातही पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येमुळं सरकारी आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण दिसून येतोय. मडगावमधील साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे सर्वच 500 फंक्शनल बेड सध्या पूर्ण भरले आहेत. इतकंच नाही तर हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये दररोज जवळपास 1500 रुग्ण उपचारासाठी येत आहेत. हॉस्पिटल प्रशासनाच्या माहितीनुसार पावसाळ्यात श्वसनाचे आजार, गॅस्ट्रो आणि डेंग्यू मलेरिया सारखे आजार असणारे रुग्ण वाढले आहेत. रुग्णांची संख्या इतकी आहे की नवीन येणाऱ्या काही रुग्णांना बेड उपलब्ध होईनात. ट्रॉली किंवा व्हीलचेअरवर तात्पुरतं त्यांना मॅनेज करावं लागतंय. डॉक्टरांनी हॉस्पिटल सध्या पूर्ण क्षमतेनं चालत असल्याचं स्पष्ट केलंय. दक्षिण गोव्यात सध्या पावसाळ्याशी संबंधित आजारांमुळे पेशंटचा लोड वाढल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. यामुळं या काळात थोडी जास्त काळजी घ्या असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. घराभोवती पाणी साचू देऊ नका, डासांची पैदास होणार नाही याची काळजी घ्या, स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्या, तसंच बाहेरचं अस्वच्छ अन्न टाळा. सतत ताप येत राहणं, वारंवार उलट्या जुलाब होणं, डिहायड्रेशन किंवा श्वास घेण्यास त्रास अशी गंभीर लक्षणं जाणवत असतील तर स्वतःहून औषध घेत बसण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण पावसाळ्यात आनंद घेताना आरोग्याकडे केलेलं छोटंसं दुर्लक्षही मोठी समस्या निर्माण करू शकतं.